नमस्कार, मी अनुपमा. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर मार्केटमधली पर्टिक्युलर गुंतवणूक विषयी चर्चा करत असतो आणि नेहमीप्रमाणेच या बाबतीत मार्गदर्शनासाठी आपल्याबरोबर या स्टुडिओमध्ये आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. सरांचं आधी स्वागत करूया कार्यक्रमामध्ये. सर, स्वागत तुमचं या विशेष कार्यक्रमात. गणपती बाप्पा मोरया. शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमधल्या तेजीमंदीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच गुंतवणूकदारांमध्ये एक अशा संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही हमखास या कार्यक्रमाची वाट पाहत असालच. तर चला सुरुवात करूया आजच्या या आपल्या विशेष कार्यक्रमाला. आणि राजेश तांबे यांना प्रश्न विचारण्यासाठी फोन करा आमच्या टोल फ्री नंबरवर. आमचा नंबर आपल्याकडे आहेच. आमचा नंबर आहे 1800221010. चला, तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय, तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सर, प्रेक्षकांचे फोन येतात, पण गेल्या आठवड्यामध्ये एका प्रश्नाची उत्सुकता भारतीय इकॉनॉमीला होती, ती म्हणजे फेडरलचे रेट्स, इंटरेस्ट रेट. तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाहीयेत. रेट, इंटरेस्ट रेट जैसे थे ठेवलेले आहेत. तर याचा सगळा इंडियन इकॉनॉमीवर काही परिणाम होणार आहे का? कसं बघता या निर्णयाकडे तुम्ही? याच्यामध्ये मी सर्वात पहिले हे म्हणेल की याच्यामध्ये मीडिया फार जास्त रिस्पॉन्सिबल आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. जेव्हा हे असे प्रश्न येतात आणि त्याच्यावरती कार्यक्रम होतात, तर हिंदुस्थानाचे सगळे इन्व्हेस्टर फक्त फेडरल रेट बोलतात. त्यांना हे पण नाही माहिती की फेडरल आहे काय. त्यांना हे पण नाही माहिती की तिथे किती गव्हर्नर्स आहे, किती सेनेटर्स आहे, किती मेंबर्स आहे त्यांच्या पार्लमेंटमध्ये. आणि आपण एवढा त्याला इम्पॉर्टन्स दिलाय त्या त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हेडला की इव्हन ओबामा पण साईडलाईन झाला. म्हणजे ओबामाला पण आता कोणी विचारत नाहीये. म्हणजे ओबामा हे साईडलाईन आणि मेन त्यांचा फेडरलचा चीफ ती बाई एवढी इम्पॉर्टंट झाली आहे. तर दिस इज समथिंग व्हेरी अमेझिंग. आणि याच्यामध्ये माझं हर महाराष्ट्रीयन माणसाला हे म्हणणं आहे की डोंट गेट कॅरीड अवे बाय दिस फुलिंग ऑफ विच इज बीन डन बाय प्रिंट मीडिया अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. म्हणून सांगतो, फक्त पासवर्ड श्रीमंतीचा बघा. आणि डोंट गेट कॅरीड अवे बाय दिस फेडरल. काय होणार आहे हो फेडरलनी? समजा फेडरलने अगर काहीतरी इंटरेस्ट रेट्स वाढवले असते, तिथे इंटरेस्ट रेट्स किती आहे? 2%, 2.5%. समजा त्यांनी 0.25% वाढवलं असतं, तर इज इट अन अर्थ शेकिंग इव्हेंट की याच्याने काय आभाळ कोसळलं असतं? काही नाही आहे. तर आय थिंक इट इज नॉट वी गिव्ह टू मच ऑफ इम्पॉर्टन्स टू ऑल दीज थिंग्स. डोंट गिव्ह टू मच ऑफ इम्पॉर्टन्स टू दिस फेडरल थिंग. फेडरल इज नथिंग. तसंच आपण त्या इम्पॉर्टन्स त्याला दिला. त्यांनी ती करन्सी डिप्रिशिएट केली म्हणून आपण 1600 पॉईंट त्या दिवशी छलांग मारली. पण आता बघितलं की तुम्ही सगळं हे झालंय, सगळं सेटल आउट झालेलं आहे. माझं यंग पॉप्युलेशन आहे. किती पोरं आता नवीन मी बघतोय सगळे लॉ करून येणार आहे. 15 लाख रुपये वर्षाचे पॅकेजेस आहे. आत्ताच एका आईवडिलांना सांगत होतो. ते म्हणत होतं, अहो असं करू तसं करू. म्हटलं कोण विचारतंय तुमच्या पैशाला? तुमच्या मुलांना 15 लाखाचा पॅकेज मिळालं तर तो तुम्हाला कशाला विचारेल? तर इंडिया इज ग्रोईंग, सो डोंट गेट हे नका हो. बी व्हेरी फोकस्ड इन युअर थिंकिंग. ओके, आपल्यावर प्रेक्षकांचे फोन यायला तर आपल्याला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूरमधून पहिले प्रेक्षक आहेत प्रमोद बोलतात. नमस्कार प्रमोद, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझ्याकडे एसबीआयचे 200 शेअर्स आहेत 314च्या भावाने, आणि एक्सिस बँकचे 50 शेअर आहेत 550च्या भावाने. व्हेरी गुड. होल्ड करू की विकू? भाई असं आहे की तुम्ही विकायचे कशाला? अजून त्यांनी जंप तर मारलीच नाहीये. आणि अजून तुम्ही कुठे बघितलंय? अजून ग्रोथ इंडियामध्ये आली नाहीये. ग्रोथ जेव्हा इंडियामध्ये येईल, जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर या व्हॅल्यूवरून डबल होईल, ऍक्सिस बँक जेव्हा डबल होईल, तेव्हा आपल्या डार्लिंग बरोबर जा सिंगापूरला फिरायला, वेस्ट इंडिजचे आयलंड्स बघून या, मॉरिशसला जा, श्रीलंकेला जा, तिथली चहा पिऊन या. आत्ता कशाला विकताय 10% आणि 5% वर? तुमची जी ॲपिटाईट आहे ना, जी भूक आहे ना, ही फायर बेली ज्याला म्हणतात, ही थोडी मोठी ठेवा हो. मराठी माणसाला सांगतो, जेव्हा गणपती बाप्पा तुम्हाला डबल देणार आहे वर्ष 1.5 वर्षामध्ये, तुम्ही 5 आणि 10% मध्ये खुश होता. मागच्या फ्रायडेला जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, जो शेअर सांगितला होता, मला खूप आवडलं. 400-500 लोकांनी फोन केला. आता तुम्हाला सांगतो, आनंद महिंद्राची कंपनी आहे, डॉक्टर बेक अँड कंपनी, विच इज अ फिरा कंपनी. त्याचं नाव होतं, आता त्यांनी इलांटास बेक केलंय. ती पहिले इट वॉज नोन ॲज डॉक्टर बेक अँड कंपनी. आणि आजही परत लोकांना अजून एक असा शेअर सांगेल, मल्टीनॅशनल कंपनी, जी येणाऱ्या टाइम मध्ये त्या शेअर काय व्हॅल्यू राहील त्या शेअरची, दॅट नोबडी नोज. अगदी. आणि मला वाटतं आपण हे गुपित जे तुमचे शेअर्स आहे ते कार्यक्रमाच्या शेवटी ओपन करूया. लास्टमध्ये सांगायचं. अगदी. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत, गोव्यामधून बोलतात, आनंद आहेत. नमस्कार आनंद, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. साहेब, मला एक विचारायचं होतं की माझ्याकडे टाटा इलेक्ट्राचे जवळजवळ 25 शेअर्स आहेत. हो. पीएनबीचे जवळजवळ 100 शेअर्स आहेत. एमटेकचे जवळजवळ 50 आहेत आणि वेदांताचे 50 आहेत. व्हेरी गुड.
त्याच्या व्यतिरिक्त परसिस्टंटचे जवळ बस 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 4 खूप झाले. वेदांतचे तुम्ही शेअर्स बिलकुल होल्ड करून ठेवा. तुम्हाला कोणीही सांगितलं अल्टिमेटली अनिल अगरवालची कंपनी आहे, वन ऑफ द रिचेस्ट मॅन, आणि त्याच्यामध्ये काही हे नाहीये, टाइम द्यायचा त्यांना. अजून टाटा एलेक्सी मध्ये बिलकुल प्रॉफिट बुक करायचा, क्योंकि हा शेअर पहिले 5 वर्षामध्ये किती वर्षामध्ये हा काही चालला नाही. आणि टाटा एलेक्सी वॉज अ जॉईंट व्हेंचर अँड हर्षद मेहताच्या टाइम मध्ये 90s मध्ये देवर 2 कंपनीज इनकॉर्पोरेटेड. वन वॉज टाटा एलेक्सी अँड द अदर वॉज टाटा युनिसेस. टाटा एलेक्सी कितीही वर्ष चालला नाही आणि सडनली नाउ इनफैक्ट इट इज अप टू अ लेवल ऑफ 2000 रुपीज. मला लोग काय म्हणतात, तांबे जी 10,000 रुपए का शेयर हो जाएगा. मैंने कहा आपको किसने बताया? कहता है सर पनवाड़ी के वहां पे पान खा रहा था तो पनवाड़ी के वहां पे मुझे ये टिप मिली कि 10,000 रुपए का ये शेयर हो जाएगा. मतलब अगर पनवाड़ी ने अगर तुम्हाला ही टिप दिली असेल तर देन डेफिनेटली यू हैव टू बिलीव दैट पनवाड़ी. देन डोंट बिलीव इवन राजेश तांबे ऑल्सो. बट व्हाट आई एम ट्राइंग टू टेल यू इज की टाटा एलेक्सी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करा. जो शेअर 200, 250, 300च्या वरती कधीही नव्हता चालला, आज अगर तुम्हाला 2,000 रुपये मिळतात, 2,500 रुपये मिळाले तर डेफिनेटली प्रॉफिट बुक करा आणि आपल्या डार्लिंग बरोबर वेस्ट इंडिजला फिरून या. ते 7 वेस्ट इंडिजचे आयलंड्स बघून या. अगदी. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर कोल्हापूरमधून आहेत. कोल्हापूरमधून संजीव बोलतात. नमस्कार संजीव, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा, मी संजय मानगाव बोलतोय नागावहून. बोला 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 संजय. एसबीआय बँकेचं माझं 200 शेअर्स आहेत आणि बँक ऑफ इंडियाचं 200 शेअर्स आहेत. बर. आणि ते होल्ड करू काय? बिलकुल. बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया दोघांमध्ये काही खराबी नाहीये. पण अगर त्याच्यामध्ये तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये काही खूप लॉस नसेल होत तर मग स्विच ओव्हर करा बँक ऑफ इंडियावरून स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर ठेवा आणि त्याला कमीत कमी 1.5 वर्ष होल्ड करून ठेवा. चांगला प्रॉफिट मिळेल. ओके सर, पुढचे प्रेक्षक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. तोपर्यंत आपण आपल्या आणखी एका प्रश्नाकडे जाऊया. येणारी जी इंडियन मॉनिटरी पॉलिसी आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? इंडियन मॉनिटरी पॉलिसीमध्ये असं असतं की जसं आता मी बघतोय की आपलं इन्फ्लेशन इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये सर्वात हायेस्ट होतं मागच्या 10 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये रघुराम राजननी असं काम केलं की ते टेम्परेचर तुम्ही खाली आणलं. टेम्परेचर खाली आणलं, आता आपली इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन काही 5-5.5% आहे, विच इज कंट्रोलेबल आहे. पण आता डिफ्लेशनरी प्रेशर्स दिसल्याने आपण हे बघू की आता ते पण इंटरेस्ट रेट्स आपल्या इंडियामध्ये कमी व्हायला सुरुवात होतील. तर इंटरेस्ट रेट्सवरती आता ते सुरुवात करतील तर 100 बेसिस पॉईंटने सुरुवात करतील, म्हणजे 1% थोडंसं कमी होईल. पण त्याच्याने जसं मी म्हटलं ग्रोथ येणार नाही आहे. ग्रोथ येण्यासाठी माझं असं म्हणणं आहे 2 गोष्टींवर आपला मेन कन्सन्ट्रेशन पाहिजे की वी मस्ट बॅन द पार्टिसिपेटरी नोट्स इन इंडिया. दॅट इज नंबर 1. नंबर 2, आपल्याकडे जो सॅलरीड क्लास आहे, कोटी लोक जे इन्कम टॅक्स पे करतात, इन्कम टॅक्स अबॉलिश करून टाका. बिकॉज माझं असं म्हणणं आहे इन्कम टॅक्स च्या रिप्लेस आपण करू शकतो बाकीच्या टॅक्सेसनी, क्योंकि नॅचरल रिसोर्सेसला अगर आपण ऑप्शन केलं, स्पेक्ट्रम आहे, ऑइल ब्लॉक्स आहे, कोल ब्लॉक्स आहे, तर त्याच्यातनं गव्हर्नमेंटला 15 वर्षाचा रेव्हेन्यू ऍडव्हान्समध्ये मिळतो. आणि जो पैसा आपल्याला इन्कम टॅक्समध्ये मिळतो दॅट कॅन, बिकॉज मनी इन द हँड्स इज बेटर. माणसाला जास्त चांगलं माहिती आहे की तो पैसा कसा खर्च करायचा. गव्हर्नमेंटच्या हातात पैसा आला की त्याच्यामध्ये वेस्टफुल एक्सपेंडिचर खूप होतं. तर इन्कम टॅक्सला आपण बॅन करायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक कन्सन्ट्रेशन स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेसला द्या, तिथून ग्रोथ येणार आहे. अगदी आपण यावर आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यावर पुढचे प्रेक्षक सध्या सोलापूरमधून संपर्कात आहेत. प्रसाद मोरे बोलतात. नमस्कार प्रसादजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. हॅलो, बोला. माझा प्रश्न असा आहे की आयडीएफसी आहेत माझ्याकडे. कोणचा? आयडीएफसी. ओके. तर सगळ्या चॅनलवरती रेकमेंड करतात की बँक ऑपरेशन 1 तारखेपासून चालू होणार आहे, तर अजून मी बाय करू का? आणि दुसरं जैन इरिगेशन आणि डिव्हिज लॅबोरेटरी. जैन इरिगेशन आणि तिसरा कोणचा? डिव्हिज लॅबोरेटरी. डिव्हिज लॅबोरेटरी आणि आयडीएफसी घेऊ का? हा, तुम्ही जे नाव सांगितलं प्रसाद साहेब की बाकीच्या चॅनल्सवरती सांगतात हे मला काही हजम नाही झालं. जसे ते म्हणतात ना, ये कोई बात हजम नाही हुई. एक चीज लक्षात ठेवा, राजेश तांबेला ऐकतात त्याच्यानंतर मग आयडीएफसीला रेकमेंडेशन देतात. तर याच्यामध्ये मी सांगतो क्रेडिट गोज टू झी 24 तास. एक पाऊल पुढे युट्यूबमध्ये बघतात की राजेश तांबेने कोणता शेअर रेकमेंड केला. आणि मग ज्या मुलं हे टीव्हीवर येतात ज्यांच्या इव्हन दाड्या नाही निघाल्या, मिशा नाही निघाल्या, फुटल्या, आणि ते सांगतात आयडीएफसी घ्या, तर आमचं म्हणणं आम्ही सर्वात पुढे, क्योंकि आम्ही पहिले रेकमेंड केलेला आयडीएफसी. ओके, म्हणजे त्यांनी आयडीएफसी आणखी घ्यायला हरकतच नाही. बिलकुल नाही. ओके. जैन इरिगेशन सर? जैन इरिगेशनला अवॉइड करा. अजून तिसरा त्यांनी शेअर सांगितला, कुठला तरी आणखी एक सांगितला होता, तो तिसरा तुम्ही ठेवा, पण जैन इरिगेशनला अवॉइड करा. ओके. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत जगदीश आहेत. नमस्कार जगदीश, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. मला विचारायचं आहे, सध्या जे उतार चढाव चालू आहे, फॉर एक्झाम्पल अप अँड डाऊन चालू आहे एनएससी, तर कुठल्या असं सेक्टर आहे फॉर एक्झाम्पल जे इन फ्युचर चांगलं रिटर्न्स अँड डिव्हिडंड देतील?
चांगल्या डिव्हिडंडमध्ये जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला तो शेअर नव्हता सांगितलं होतं लोकांना, माझी कोणतीही वेबसाईट नाही आहे, माझ्या टेलिफोनवर कॉन्टॅक्ट करा 9967781988. परत एक मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली व्हॅल्युएशन्स मिळेल. पण काय असतं माहिती आहे, लोक नुसते टेलिफोन करतात, तो शेअर सांगा, त्याच्यानंतर गपचूप बसून जातात. असं नाहीये, तुमच्यामध्ये सिरियसनेस पाहिजे. जेव्हा सिरियसनेस ठेवाल तेव्हाच तुमच्या पैशाला हे मिळेल, दिशा मिळेल आणि त्याच्यामध्ये एप्रिसिएशन मिळेल. तर ती जी हंगर आहे ती मला अजून त्या मराठी माणसामध्ये अजून ती काही दिसत नाही. तो ना नुसता अजूनही स्पेक्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो हे करतो की तांबे तुम्ही हा शेअर सांगितला पटकन सांगा, आम्ही तो घेणार आणि विकणार. असं करू नका. तुमची जी फायर इन द बेली आहे ह्या लॉंग टर्म व्ह्यू ठेवा, ॲटलीस्ट 1 to 1.5 year to 2 years, आणि बघा इथून तुम्ही कुठे पोहोचता. अगदी. आणि मला असं वाटतं की नवीन जे शेअर मार्केटमध्ये येणारे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी सुद्धा हाच पॉईंट लक्षात ठेवून शेअर मार्केटमध्ये एंट्री करावी. निश्चित. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, नांदेडवरून बोलतायत, मारुती आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा, नमस्कार सर. बोला सर. हा सर, शेअर मार्केटमध्ये आपण दलाल व्यतिरिक्त स्वतः खातं ओपन करू शकतो का, किंवा कमिशन न देता खरेदी विक्री करू शकतो का, हे विचारायचं होतं. ठीक. दलालांशिवाय आपण एकतर व्यवहार करू शकतो का शेअर मार्केटमध्ये, खरेदी विक्री करू शकतो का? दलालांच्या थ्रू नाही करायचं तर मग जसं SBI मध्ये उघडा, ICICI मध्ये उघडा, ऑनलाईन करा ट्रेडिंग. पण तुम्हाला कमिशन तर द्यावंच लागेल ना कोणाला तरी. यू हॅव टू यूज सम कमिशन. बेस तर तुम्हाला कोणाची तरी तर घ्यावी लागेल ना. आपला पण कार्यक्रम जातो थ्रू सॅटेलाइट जातो ना, आपण पण तर ट्रान्सपॉन्डिंग स्पेस इन द सॅटेलाइट घेतली आहे ना, तेव्हाच तुम्ही लोक आम्हाला बघतात, मला मॅडम ना. नाही तर अगर ट्रान्सपॉन्डिंग स्पेस सॅटेलाइटमध्ये नसती घेतली तर मग हा कार्यक्रम कसा ब्रॉडकास्ट झाला असता. यू नीड सम बेस माय डिअर फ्रेंड. ओके, आणखी काही आपण चर्चा करणार आहोत, प्रेक्षकांना टिप्स सुद्धा देणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत, बोलतात अहमदनगरवरून श्रीराम. नमस्कार श्रीराम, विचारा आपला प्रश्न. सर, माझ्याकडे याचे आपलं L&Tचे 500 शेअर्स आहेत आणि अशोक लेलँडचे 1000 शेअर्स आहेत. बर. मी शेतकरी आहे, म्हणजे पोटाला चिमटा घेऊन रिकरिंग सारखे शेअर जमा केले, तर सरांनी जर अजून एखादा शेअर सुचवला इन्व्हेस्टमेंट करता तर कुठला घेऊ? जरूर श्रीराम साहेब. शेतकरी लोक, माझं असं म्हणणं आहे, कोणीही गरीब नाही. इंडियामध्ये 7 बिलियनची पॉप्युलेशन आहे. जे तुम्ही प्रोड्यूस करता, तुम्ही सोनं उगवताय, सोनं. इट इज ओनली दॅट इनफॅक्ट यू आर नॉट मार्केटिंग इट प्रॉपरली. बरोबर मार्केट नाही करत आहे. 7 बिलियनमध्ये लँड कमी होत चालली आहे, लँड वाढणार नाही. तर तुम्ही हा जो म्हणता ना की चिमटा घेता, ॲग्रिकल्चरिस्ट फार्मर्स कॅन मेक अ लॉट ऑफ मनी. खूप स्कोप आहे इंडियामध्ये. अर्थात सर, तुम्ही म्हणताय पण एक फोकस, एक विजन देणं गरजेचं आहे सध्या. पण त्याच्यामध्ये पण येणार, ते पण दिवस येतील. विजन येईल तुम्हाला की तुमच्या प्रॉडक्टला काय प्राइस मिळणार आहे. अल्टिमेटली तुम्ही मर्सिडीज मध्ये फिरणार हो. अगदी, त्यांना आपण काही शेअर सजेस्ट करू शकतो. म्हणून त्यांचा जो वर्ड आहे तो मला आवडला नाही, चिमटा घेऊन मी हे केलेलं आहे. दोन्ही शेअर्स तुम्ही फार छान घेतलेले आहे. अशोक लेलँडमध्ये आपलं एक्सपोजर वाढवा आणि 2 वर्षानंतर सुपर दिवाळी करा आपल्या. हा सर, मी रमेश जाधव बोलतो, तांबेजी. नमस्कार. मी रिटायर्ड आहे आणि मला 1 लाख रुपये गुंतवायचे आहे आणि पहिल्यांदाच गुंतवतो. तर कुठल्या याला मी शेअर घेऊ शकतो आणि तुमचा फोन नंबर मिळेल काय? अच्छा, हा कार्यक्रम तुम्ही युट्यूबवर बघा. मी ऑलरेडी नंबर सांगितलेला आहे. नागपूरला तुम्ही राहता तर नंबर मी सांगितलेला आहे. किती युट्यूबमध्ये आहार तुम्ही टाकला, वेबसाईट माझी कोणचीही नाही आहे. युट्यूबमध्ये बघा कार्यक्रम, तुम्हाला नंबर मिळेल. आणि मागच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितली होती ती डॉक्टर बेक अँड कंपनी आहे, आनंद महिंद्राची कंपनी, फिरा कंपनी, ज्याचं नवीन नाव आहे एलांटास बेक. तर या अशा कंपनीजमध्ये तुम्ही टाकला पैसा तर तुमचा पैसा मल्टिप्लाय होतो. इन अ फिरा कंपनी लाईक 3M, याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले पैसे मिळतात. तर जसं तुम्ही सांगितलं की रमेशजी तुम्ही नागपूरमध्ये आहे, 1 लाख रुपये टाकायचे, 50,000 रुपये कोणत्याही शेअरमध्ये टाका ना. तुम्ही अगर डिश TV पण घेतली, ही कंपनी, ह्याचाही शेअर तुम्हाला डबल होऊन जाईल 1.5 वर्षामध्ये. टाका. 90-100 रुपयाचा भाव आहे, 250 रुपयाचा भाव दिसेल येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये. अगदी. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. लगेचच भेटूया. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत, बंगळुरूमधून प्रणव बोलतायत. नमस्कार प्रणव, विचारा आपला प्रश्न. हॅलो प्रणव.
हॅलो, नमस्कार सर. विचारा, प्रश्न विचारा. नमस्कार. ऍक्च्युली मला विचारायचं होतं की या मार्केटमध्ये उतार चढावात सध्या शेअर घेणं फायद्याचं ठरेल का, आणि 3 ते 5 लाखासाठी 5-10 वर्षाच्या टाइम स्पॅन मध्ये कोणते शेअर्स घेणं योग्य राहील? ओके. सर्वात पहिले तर जसं त्यांचा पहिला प्रश्न की हे मार्केट व्हॉलेटाईल चांगलं आहे का. राईट. मार्केट्स अगर व्हॉलेटाईल नसतील तर मी एका प्रोग्राममध्ये डॉक्टर निरगुडकर पण बसले होते, त्यांना पण म्हणाला हो मार्केट्स व्हॉलेटाईल पाहिजेच वर्ल्ड ओव्हरमध्ये, इंडियामध्ये पण. क्योंकि नवीन बुद्धू येणार कसे त्या मार्केटमध्ये, नवीन बुद्धू नाही आले तर जुने बुद्धू प्रॉफिट कसे बुक करतील. तर मार्केटचं व्हॉलेटॅलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि ते ऍक्सेप्ट करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. नाही तर मग इट इज नॉट अ मार्केट ना. राईट. मग नाही तर मग मार्केटमध्ये कशाला यायचं. तर त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये की हा कार्यक्रम बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की कोणत्या कंपनीजमध्ये तुम्हाला शेअर करायचं, हे इन्व्हेस्ट करायचं आहे. युट्यूबमध्ये माझा नंबर पण आहे, तुम्ही तो प्रोग्राम बघा आणि यू कॅन गेट इन टच विथ मी पर्सनली. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक नागपूरमधून आहेत. तुषार बोलतायत. नमस्कार तुषार, विचारा आपला प्रश्न. हॅलो तुषार. नागपूरमधून तुषार बोलतायत. ठीक आहे, तुषार यांच्याशी संपर्क होत नाहीये सर. मात्र आज तुम्ही खूप छान टिप्स दिल्यात. नवीन जे न्यूकमर्स जे मार्केटमध्ये येणार आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन आज केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.